5 जून पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या नांदेडकरांना। आमच्या वृक्षमित्र फाउंडेशन टीमतर्फे सुद्धा हे आमचे मित्र सर्व काय आपल्या कम्प्युटरचं नाव सांगा? एअर कम्प्युटरचे सर्व अमित कुमार रामगिरवार सर आणि आमचे आता सध्या वाहन चालकाच्या भूमिकेत असलेले भगवान गायकवाड चला कसा माझे। आणि आम्ही आता निघालोय जागतिक पर्यावरण दिन जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्वांना परत एकदा शुभेच्छा। आणि आम्ही निघालोय आता पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी झाडे लावून। आय थिंक आमचे खासदार चिखलीकर साहेब यांच्या हस्ते झाडांचा वाढदिवस साजरा होणार आहे, जे की आमचे मुगळकर सर यांनी मागच्या वर्षी झाडे लावली होती। त्यांना आज जागतिक दिनाच्या दिवशी 1 वर्ष पूर्ण झाले। त्याचा वाढदिवस सिडको नांदेड इथे आम्ही साजरा करण्यासाठी निघालोय। हे आमचे मित्र भगवान गायकवाड आणि आम्ही थोड्याच वेळात महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यापाशी जात आहे। तिथून आमचे जागतिक पर्यावरण दिनाची सुरुवात होणार आहे। तर आमच्यासोबत असंच राहा। आता आम्ही चाललोय आणि आता आम्ही राजकॉर्नर इथे आलो आहे। बघू शकता आमचे मित्र भगवान गायकवाड सर, अमित रामगिरवार सर आज एकदम फ्रेश होऊन सर्व कामं धंदे सोडून त्याला म्हणतात पर्यावरण मित्र। तर आमचे काही मित्र म्हणले की आज खूप काम आहेत आणि आमचं सिम्बॉल बघू शकता। आय थिंक उलट दिसत आहे याच्यामध्ये। आम्ही राजकॉर्नर आमच्या नांदेडमध्ये प्रसिद्ध असं फेमस राजकॉर्नर आहे, म्हणजे राजबार त्यामुळं फेमस आहे। बघू शकता तुम्ही सकाळी सकाळी लोक कसे आमच्या नांदेडमध्ये प्रवास करतात। सेल्फी कॅमेऱ्यात दाखवण्याचं कारण की आमच्या सेकंड नंबरच्या कन्यारत्न यांनी आमचा मोबाईल कॉटवर आदळून समोरचा कॅमेरा डॅमेज केलेला आहे आणि आता आर्थिकदृष्ट्या आम्ही एवढे सक्षम नाही की आम्ही कॅमेरा लवकरात लवकर त्याचा टाकू। त्यामुळे आम्ही सेल्फीवर भागवत आहे, कारण आम्हाला अशा गोष्टींवर प्रेम आहे। निसर्गावर, पशुपक्ष्यांवर आमचा अर्धा खर्च त्याच्यावरच जात आहे। बघा आमचं असं सुंदर असं नांदेड। इथले दुकाने बघू शकता तुम्ही, मार्केट अजून कुठलं नाही। परत आम्ही आमच्या टीमकडे येतोय। चांगलं वाटलं की आम्ही सर सोबत आज वेळ घालतोय। आम्ही सर फार बिझी असतात, त्यांचे 200-300 स्टुडंट आहेत, टीम मोठी आहे त्यांची पण। आणि हे पाटबंधारे विभागामध्ये सर्व्हिसला आहेत, त्यांनी बी वेळ काढलाय। आणि आपल्याकडे कसं आहे वेळच वेळ आहे, कारण आपण कसं आहे अति सोशल वर्कर आहे, म्हणजे सोशल तेवढं नाही, सोसल्याच्या बाहेर वर्क करतो आम्ही। कलाकार असं कलाकार म्हणून गाव सिने कलावंत म्हणा, कलावंत आहात तुम्ही। नाही कलाकार आणि कलावंतामध्ये फरक आहे। कलाकार म्हणजे चॉकलेट देणार, कलावंत आहे तुम्हाला खूप गोष्टीची आवड आहे। आवड असली की सवड निघते आणि आपण आवड मला वाटतं सर्वांनी जोपासायला पाहिजे। आणि ही आवडीचा विषय नाही सर, पर्यावरण हे आवडीचा विषय नाही, तर हा महत्वपूर्ण विषय आहे। येणाऱ्या पिढीला ऑक्सिजन हवा असेल तर तुम्हाला झाडं लावावीच लागतील। जागतिक पर्यावरण दिन 5 जून नसून तर प्रत्येक दिवस माझ्या हिशोबाने पर्यावरण दिवस असायलाच पाहिजे। नाहीतर यावर्षी आपण गरमी बघितली, टेम्परेचर पाहिलं किती एसी काम करत नाही। एसी मी 2 वेळेस कार घेऊन गेलो की एसी काम करणं गेलं। ते म्हणलं सर ऊन एवढं आहे की तुमचीच नाही म्हणे, कोणाची एसी चालना गेली म्हणे। नवीन आत्ताच्या लेटेस्ट गाड्याची सुद्धा गरम व्हायला। आणि खरं सांगतो अतिशोक्ती वाटत की तिथे गेल्यानंतर सगळे तेच म्हणले एसी थंड का होत नाही, थंड का होत नाही।
तर ते माझ्यासारख्या 4-5 गाड्या, तर ते म्हणलं मी सर सगळ्यांना मूर्ख बनवलं असतं, इथे लावा आणि नंतर हे केलं असतं. पण म्हणे एवढं टेम्परेचर असल्यामुळे एसी चालतच नाही म्हणे, गरमच लागणार तुम्हाला एसीचं मला. आणि सर आपण गाडी पार्क करायला आपण झाडच बघतो, त्याशिवाय पर्यायच नाही आपल्याला. झाडं लावण्यासाठी जागा बघा आणि झाडे लावा. आणि आम्ही महात्मा ज्योतिराव फुले या पुतळ्यापाशी आलोय आणि आमची टीम आलेली आहे. ट्रॅफिक आपण गाडी पार्किंग करू तिथे ओटक आलं, ओटक आलं पुतळ्याच्या जवळ जमणार नाही तिथे कुठे. आता आम्ही ट्रॅफिक लागलेली आहे, बघू शकता. आयटीआचा हा भाग आहे. देखो कॅमेरा हल्लाय. टीम आलेली आहे. आम्ही साजरा करण्यासाठी आता सज्ज आहे. इथे आपल्याला जायचं गाडी कुठे लावा. महात्मा ज्योतिराव पुतळा याच्यापाशी आलेला आहे. मुगटकर सर रस्ता क्रॉस करून येत आहे. त्यांचे आहे त्या हारला पाठवून द्या. हो. आणि ही जी आपली टीम परत एकदा सर्व नांदेडकरांना 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यासमोर आम्ही सर्वजण उपस्थित आहे. जागतिक दिन पर्यावरण साजरा करण्यासाठी बघू शकता नांदेडमध्ये पर्यावरण मित्र भरपूर आहे. अजून आमची टीम यायची आहे. शिक्षमित्र फाउंडेशन वेगवेगळ्या संस्था, सामाजिक वनीकरण विभाग नांदेड, वनक्षेत्र नांदेड, वायगाव स्वच्छता अभियान, सामाजिक वनीकरण अशा वेगवेगळ्या सेक्टरच्या सरकारी निम्न सरकारी अशा संस्था जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी नांदेडमध्ये उपस्थित आहे. काय नाव भाऊ तुमचं? माझं नाव पवरे शंकर संभाजी. मी मोढार नर्सरीमध्ये काम करतो आणि तिथं झाडे लावा, झाडे जगवायचे काम चालू असते. पाणी देणं हे सारं काय आम्ही तिथे काम करत असतो. तर तुमचा परिचय? अमित रामगिरवर, चेतननगर नांदेड. काय करतात तुमचा परिचय सांगा? परिचय सांगा. भगवान गायकवाड. ड्रोनच्या सहाय्याने आपला देश, आपलं शहर, आपलं गाव, आपलं घर. भारत माता की जय. भारत माता की जय. पाणी अडवा, पाणी अडवा. भारत
एक व्यक्ती आपलं शहर नांदेड शहर आपलं गाव आपला देश पाणी अडवा पाणी अडवा जागतिक परिवार दिनामध्ये ताईंचा पण सहभाग आहे आमचा, बघू शकता. ओके ओके, त्यांच्या हातात एक द्या म्हणे. जागतिक पर्यावरण दिनामध्ये ताईचा सहभाग आहे, त्यांच्या शुभेच्छा आमच्या पाठीशी राहते. धन्यवाद ताई. नाव सांगा ताई. आणि मी फळाच्या दुकानात काम करते, फळांची बिया जमा करते आणि झाडं लावायला देते. त्यांनी त्यांची माहिती सांगितली. आणि इकडे आता अधिकारी वन विभागातले महात्मा ज्योतिराव फुले, क्रांती फुले, सावित्रीबाई फुले यांना हार टाकून कार्यक्रमाची सुरुवात करतात. लक्षात घ्या, आपण शपथ सुरू करतोय. सावधान. मी शपथ घेतो की मी भारताचा सुजाण नागरिक या नात्याने शपथ घेतो की सुंदर स्वच्छ भारत घडवण्यासाठी नेहमी कटिबद्ध राहील. विविध प्रकारची वृक्ष संवर्धन करून पर्यावरण समतोल राखण्याचा प्रयत्न करेल आणि भारताचे स्वप्न पूर्ण करेल. धूरमुक्त भारत होण्यासाठी विविध संकल्पना समोर आणीन व त्याचा वापर करीन. घर गाव परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी करून जनजागृती
जनजागृती करेल. भविष्याची गरज लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने कमीत कमी वापर करून पाण्याच्या जळा सर्वांसमोर ठेवी जमिनीचा स्तर उंचावण्यासाठी प्लास्टिकचा वापर करणार नाही. त्यासाठी योजनेमध्ये मिळालेले उज्ज्वल भविष्यासाठी या सर्व गोष्टी कमी करण्यात जय हिंद, जय महाराष्ट्र, जय एक व्यक्ती माझा नांदेड आणि आडवा. संकल्पना किती करूया, एकाने एक झाड लावूया. सावकाशी सर इथे एक कुठे आधी काय लोक सर पर्यावरण बचाव, निसर्ग बचाव. कसं मस्त वाटतं की नाही? अरे स्टेटस ठेवून नंतर लगेच तुम्ही घराबाहेर कचरा टाकू नका. ये तो बहुत नाइस कवि है मेरे यार. चलो जागे हो. आम्हाला गाडी तुझा तुझं तोंड मागं करून दे. याच्यावर बसून बोला म्हणता का तुम्ही? भारत माता की वंदे वंदे. पाणी अडवा, पाणी अडवा. बारी सायकलची वारी. तुला चांगला चान्स मिळाला कुठे चालतो? अरे प्लास्टिक आहे काय बघताय? आपणच टाकले ना. आता ते भेटायला आलेत आपल्याला.
आपले डोळे फिरू नका मित्रांनो, काम झाल्यावर टाकून देऊ नका कोणाला इकडे तिकडे. अरे डस्टबिन मध्ये टाकायचं आहे प्लास्टिकला. कसं गरम गरम चहा पिताना मस्त वाटते की नाही प्लास्टिकच्या ग्लास मध्ये, आणि गरम गरम खाऊ. अरे खाऊ नका रे, ते आरोग्याला धोकादायक आहे. कसं उठलात की नाही, टाकले की नाही स्टेटस, ठेवले की नाही पर्यावरण दिवसाचा स्टेटस, निसर्ग बचाव, आरोग्य बचाव, धरती बचाव, आणि लगेच मग घराच्या बाहेर प्लास्टिक टाको. अरे तो बहुत नया साथी है रे मेरे यार. अरे उठो उठो उठो, प्लास्टिक को डस्टबिन में डाल दो. बघा 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 बघा, अरे इकडे बघा, ते बघा प्लास्टिक आले बघा, ते बघा. अरे सांगायला आले तुम्हाला, अरे सांगायला आले रे. बघा रे भावांनो इकडे. अरे काय रे, काय करशील रे तू? अरे मी तुला रस्त्यावर टाकेल, अरे मी तुला नालीत टाकेल, अरे मी तुला दुकानाच्या बाहेर टाकेल, टाकला तरी मी तुला, अरे मी तुला बाजूवाल्याच्या घरापुढे टाकेल. अरे काय करशील रे तू? अरे काय अवकाश रे तुझी? अरे काय करशील रे? तुला काय मृत्यू आहे? असं काय? अरे तुझ्या माझ्या परिवाराचा, माझ्या लेकरा बाळाचा, माझ्या देशाचा दुश्मन आहे. असं काय? हो मी तुला धरणार, डस्टबिन मध्ये टाकणार, आणि तुला मी रियूज करणार, रिसायकल करणार आणि रियूज करणार. अरे भारत माता की जय! अरे भारत माता की जय! भारत माता की जय! अरे आपलं शहर स्वच्छ शहर, आपलं शहर स्वच्छ शहर, नांदेड शहर स्वच्छ शहर. भारत माता की वंदे आपलं शहर, आपलं शहर, आपलं गाव. इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर करा. काय मित्रांनो, पेट्रोल महाग झाले की नाही बाळांनो? अरे पाकिटाला खिशाला कात्री लागते की नाही? थोडासा डोकं भानावर आणा आणि इलेक्ट्रिकल व्हेकल्स खरेदी करा आणि त्याचा योग्य वापर करा. भारत माता की जय! आपलं शहर, हरिशहर, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. भारत माता की जय! समजा मुवमेंट मध्ये या, मुवमेंट भारत माता की जय! वंदे मातरम, वंदे मातरम. अरे गाडीवाले बोला रे, ओळखलं का? अरे 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 डोळे फिरू नका रे मित्रांनो. अरे बघा रे आज काय आहे सकाळी सकाळी. अरे तुमची पण गरज आहे रे आपल्या वैयक्तिक पातळीवर. तुम्ही सुद्धा पर्यावरणाचं रक्षण करा. अरे तुम्ही सुद्धा प्लास्टिक डस्टबिन मध्ये टाका, बाहेर रोडावर टाकू नका रे. इलेक्ट्रिक गाड्याची एक मदत घ्या रे. कसं छान वाटते, छान वाटते प्लास्टिक मॅनला बघून. चला चला नांदेडकरांनो, आहो चला इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करा.
लय मस्त गाडी आहे, काय मस्त गाडी आहे. चला 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 बघला की नाही, बघला की नाही. अरे बघला की नाही, आठवलं की नाही काही. अरे प्लास्टिकचे कागद थोड्या थोड्या झाले तुम्हाला सांगायला. बघा 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 लागू नका. आले दादे दादे परत पारा वाटलेला आहे मित्रांनो. कसं झाडाच्या खाली थंडगार वाटतंय. आवाज ते थंडगार पण अजून घ्या झाला ना तर प्रत्येकाने झाड लावा. हॅलो गुड मॉर्निंग लेबर कॉलनी. अरे आला 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 आला. काय तुम्हाला भेटा राहणार आहे. अरे तुला नाही टाके. अरे तुला बाजूवाले टाकण्या कुठे टाके. अरे तुला प्लास्टिक ना बघतो. अरे काय माझं आरोग्य बिघडणार आहे रे तू. मध्ये टाकणार. अरे वा, तू डस्टबिन मध्ये जर टाकलास माझ्या परिवारासोबत तर मी माझ्या फॅमिली सोबत राहील. अरे मी तुझ्या विचारात लावणार. चला 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 बघा कशी छान सकाळ आहे. आणि अशी सकाळ रोज पाहिजे असं तर मित्रांनो निसर्गाला जतन करा. कारण एरिया आहे ना, कृष्णाच आहे ना, कारण एरिया आहे त्यांना. अरे भारत माता की जय, भारत माता की जय. पाणी अडवा, पाणी अडवा, एक व्यक्ती एक झाड. अरे एक व्यक्ती एक झाड. अरे एक व्यक्ती एक झाड. प्लास्टिक मुक्ती. प्लास्टिकचा वापर टाळा. अरे प्लास्टिकचा वापर. अरे प्लास्टिकचा वापर. अरे प्लास्टिकचा वापर. अरे जाल है तो, अरे जाल है तो जीवन है. अरे जाल है तो जीवन है. अरे वान है तो हम है. अरे वान है तो अरे वान है तो अरे वान है तो पण आम्ही आज जागा होणार माय आणि या सगळ्यांना सांगणार आणि ज्या चिरनिद्रेमध्ये आहेत त्यांना पण जागा करणार माय. संरक्षणासाठी माय एक दिवस नाही माझ्यापर्यंत आम्ही काम करणार हे आमचं कर्तव्य आहे. आणि प्रत्येक नांदेडकरांना सांगणार वंदे मातरम. एक व्यक्ती एक झाड. एक व्यक्ती एक झाड. आपल्या आता इथे अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्त साहेब आलेले आहेत. तर एकदा जोरदार घोषणाबाजी झाली पाहिजे. नंतर पाणी पिऊन पण आपण करणार आहोत. भारत माता की जय. अजून मोठा आवाज. एक व्यक्ती एक झाड.
कावेरी बालाजी धनगरे. पाणी प्या, थोडं पाणी घ्या. दोन मिनिटं ब्रेक घ्या आणि नंतर पाणी द्या. नाही असे मागं उभं राहा. काढून टाका जरा पडदा काढा. बल्ले आहे ताडवे, पाठीमागे पाहिजे. बल्ले आहे. चला लेडीज बसून घ्या, बाकीचे मागे या. चला मागे या बाकीचे. जेवढ्या लेडीज आहेत तेवढ्या बसा आधी. सर बेग सर आप आ जाओ अंदर, सब लोग आ जाओ सर. टाकून जाऊ दे मी तर किती हे लेडीज आल्या तर लेडीजला जागा द्या, बाकीचे सगळे माणसं उभं राहा. सांगायला लावू नका. लेडीज आणि कोणी सिनियर सिटीजन असेल, ज्येष्ठ नागरिक, त्यांना बसायला जागा द्या. बाकीचे सगळे मागं उभं राहा. काय बघा काय त्यांच्यासाठी आपण एक 5-10 मिनिटं वाट बघणार आहोत. खुर्ची देऊ सर्वांनी पाणी पिलेलं असेल तर एकदा घोषणा द्यायची आहे आणि आपल्या कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करायची आहे. थोडंसं सर्वजण ऍडजस्ट व्हा. आज आज परिवर्तनाचा दिवस आहे बघा. कारण हे जे समोर आपल्या सर्वजण बसलेले आहेत हे यांच्यासोबत मिळून म्हणजे शासन आणि लोकसहभाग याच्यातनं आता आपल्याला इथून यावर्षी या शहरामध्ये मोठं परिवर्तन करायचंय. आणि सर्व अधिकारी आणि आपले सर्व सुजाण नागरिक, पर्यावरण प्रेमी यांच्या माध्यमातून यावर्षीचं जे कार्य होणार आहे त्या कार्यासाठी आपल्याला सामाजिक वनीकरणाचे पण अधिकारी इथे लागलेले आहेत आणि आपल्या महानगरपालिकेचे अधिकारी आहेत. आपले विजय जीवनकर सुद्धा इथे आलेले आहेत. म्हणजे लोकसहभागासाठी जे जे लोक लागतात, शासन लागतं, त्याच्यानंतर काय काय लागतं आपल्याला आपला स्वतःचा सहभाग लागतो आणि त्यासोबतच आपल्याला राजकीय पाठबळ सुद्धा जे समाजामध्ये
काम करतात ते लोक सुद्धा आपल्याला लागतात. आज सर्वजण एका व्यासपीठावर आलेले आहेत. त्याचा जोरदार टाळी झाली पाहिजे. खूप मोठं परिवर्तन होणार आहे आणि परिवर्तन होणार आहे असं म्हणायच्या अगोदर मी तुम्हाला गोष्ट सांगतो की परिवर्तन झालेलं आहे. सर 2020 साली आपण या HIG कॉलनीमध्ये HIG DIT कॉलनीमध्ये 101 झाडं लावले होते. ते 101 झाड तुम्ही आता जाताना बघू शकता. संपूर्णच्या संपूर्ण झाड जगलेले आहेत आणि त्या झाडांची उंची मला वाटतं आज गजू सेट पण इथं आलेले आहेत. ते ज्या लोकसभागृहात एक मोठं काम झालेलं आहे आणि DIT आणि HIG जे कॉलनी आहे त्या कॉलनीमधल्या लोकांनी 1.25 लाख रुपये सर जमा केले. 101 ट्री गार्ड भेट दिले. झाडं आम्ही घेतली आणि त्या माध्यमातून एक मोठं काम आपल्या शहराची हरित कॉलनी म्हणून आपण त्याला पुरस्कार पण दिला. गेल्या वर्षी पर्यावरण महोत्सव केला. त्यामध्ये ज्या ज्या कॉलनीने झाडं लावले त्या त्या कॉलनीला पुरस्कार दिला. माझी सर्वांना विनंती आहे जे जे काम करतात त्यांना काम बघायचं असेल तर लोकांचं समर्पण बघायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्या HIG कॉलनीमध्ये DIT कॉलनीमध्ये जाताना एक चक्कर मारा. ते झाडं बघा. आम्हाला आनंद होतो. आज गजू सेट इथं कुठं गजू सेटसाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्या माणसाने पुढाकार घेतला आणि आमच्या लोकांना सर्वांना घेऊन सर्व शासनाला आणि महानगरपालिकेने सुद्धा अशा पद्धतीने मोठं काम सामाजिक वनीकरण सुद्धा एक मोठं काम पोलीस कॉलनीमध्ये सुद्धा एक मोठं काम केलं. त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. म्हणजे काम करत असताना शासन प्रशासनासोबत लोकसहभाग आणि आमच्यासारख्या छोट्या मोठ्या NGO काम करतात आणि मोठ्याचं मोठं असं काम उभं राहतं आणि शहरामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात झालेली आहे. 5 घनवन आपल्या शहरात आहेत. तुम्ही बघू शकता. तहसील कार्यालयाच्या पाठीमागे तुम्ही बघितलं तर 4000 झाडांचं घनवन आहे. तुम्ही जर वजिराबाद पोलीस स्टेशनच्या समोर बघितलं तर 300 झाडांचं घनवन आहे. नांदेड शहरातलं पहिलं घनवन नाना पार्कमध्ये 300 झाडांचं आहे. आपण लोकसभागृहाच्या कॉलनीत सुद्धा घनवन केलं. घनवन म्हणजे एकत्रितरित्या झाडं लावणे आणि तिथं जंगल तयार झालेली आहेत. आपण जे काही काम करतो आपण सर्वजण इथे आलात. आपल्या सर्वांना काही गोष्टी शेअर करायच्या वाटल्या म्हणून मी सांगतोय. त्याच्यामध्ये कुठलीही मोठेपणा नाही. परंतु आपण जेव्हा पाऊल टाकतो आणि हे पाऊल मला वाटतं हरित नांदेड शहर होण्यासाठी नक्कीच परिपूर्ण ठरून आज सर्व मान्यवर इथे आलेले आहेत. थोड्याच वेळात साहेब येणार आहेत. आपल्याला इथे जे काही कार्यक्रमाचे जे थोडक्यात सांगतो. आपण जिवंत वडाच्या झाडाची पूजा करणार आहोत. सर दरवर्षी आम्ही कार्यक्रमामध्ये एक झाड घेऊन ते मटक्यामध्ये ठेवून पृथ्वीची अशी पूजा करतो. इथं मान्य नगरसेवक पण आलेले आहेत. त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. मला जे जे व्यक्ती इथं आलेले कृपया कोणी असतील तर समोर यावं. पालिकेचा सपोर्ट खूप चांगल्या पद्धतीने मिळत गेला. सुरुवात जेव्हा झाली होती 30 जानेवारी 2021ला तत्कालीन महापौर पावडे मॅडम तिथे उपस्थित होते आणि या कार्यक्रमाला सुरुवात झाला होता. दर रविवारी हा ग्रुप तुम्हाला शहरातल्या कोणत्याही भागामध्ये विविध भागामध्ये काम करताना दिसतो. सकाळी 7ला आम्ही स्ट्रीटवर येतो आणि लोक काय माझा विचार काय होता की आपण लोकांना सांगून त्यांना शिकवायचं नाही. तर माझ्या ऍक्शनमधून मला त्यांचं रिॲक्शन पाहिजे होतं. तर मी दुसऱ्यांच्या एरियामध्ये जाऊन त्यांच्या घरापुरता कचरा उचलतो. तो कितीही घाण असला तरी तो मी उचलतो. त्याच्यामधून मला असं वाटतं की लोकांपर्यंत असा मेसेज जाईल की हा मुलगा त्याचं घर सोडून रस्त्यावरचा कचरा उचलत आहे. हा त्याच्या मागचा एक उद्देश होता की कचरामॅन जी ऍक्टिव्हिटी आहे ज्यामध्ये तुम्ही आज स्वतः प्लास्टिक बनले याला आम्ही 2 प्रकारे बघतो की यामध्ये इमोशनल टच आहे. हा जो कचरा आहे त्याला एक मन आहे, त्याची एक भावना आहे. तो रस्त्यावर पडलाय, तो नालीत पडलाय, तो घाणीत पडलाय, त्याला काय वाटतंय आणि आपण फेकल्यानंतर त्याचा आपल्या आरोग्यावर काय दुष्परिणाम आहे त्या संकल्पनेतून ही त्या संकल्पनेची भावना आहे. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व लोकांचे मी धन्यवाद मानतो आणि नांदेड ब्लॉगर मागच्या 1.5 वर्षापासून जरी काम करत असेल तरी पुढे कंटिन्यू काम करेल याची गॅरंटी मला आहे. जसं भोपाळ इंदोर शहरांची नावं जेव्हा स्वच्छ शहरांमध्ये येतात तेव्हा मलाही वाटतं की माझ्या शहराचं नाव त्या पहिल्या लिस्टमध्ये आलं पाहिजे. तर याच्यासाठीच नांदेड स्वच्छतेसाठी मी काम करत राहील आणि माझी टीम पण काम करत राहील. धन्यवाद. एकदा जोरदार टाळी पाहिजे असं शहरामध्ये काम करतायत. मला वाटतं अजून एक व्यक्ती आपल्याकडे एक मॅडम अशा आहेत की ज्या गेल्या अनेक दिवसापासून आमच्याशी जोडलेल्या आहेत. गोदावरी नदी संवर्धनाचं कार्य सुद्धा सर चालू आहे. तर रविवारी थोडक्यात आम्ही गोदावरी जाऊन स्वच्छता मोहीम राबवतो. तर आणि आजचं जे प्लास्टिक जे या पर्यावरण दिवसाचा जो काही थीम आहे त्याबद्दल प्लास्टिक कसं आपल्या घरी गोळा करावं याविषयी त्या थोडक्यात सांगा. भारत माता की जय. आज का
पर्यावरण दिवस के हिसाब से सभी को हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आप लोगों का सभी का मैं बहुत स्वागत करती हूँ ब्लॉगर्स ग्रुप। जो प्लास्टिक का आप लोगों ने बोला कि प्लास्टिक यूज नहीं करना चाहिए, पर हम देखते हैं कि बहुत सारी चीजों में बिना प्लास्टिक का पर्याय नहीं है। जैसे हम लोग किराना का सामान लाते हैं तो एयरटाइट पैकिंग में वो आता है, तो उसका एक हम लोगों ने सॉल्यूशन निकाला है गोदावरी नदी संसद के माध्यम से। तो हम लोग क्या करते हैं, जो भी प्लास्टिक हम सुबह से लेकर रात तक यूज करते हैं, जैसे साबुन की पैकिंग आती है, शैम्पू के सैचेट्स आते हैं, किराना सामान आता है, दूध के पैकेट आते हैं, जो भी आता है, कॉफी के सैचेट आते हैं, तो हम उसको ऐसे प्लास्टिक की थैली में हम लोग एक साथ कलेक्ट करते हैं। फिर जब भी टाइम मिलता है तो हम लोग ऐसे बिस्लरी बॉटल और जो भी बॉटल है उसमें कलेक्ट करते हैं। और इसको हम इसको इतना दबा के भरते हैं कि इसको इको ब्रिक्स कहते हैं। और इस इको ब्रिक्स का सर हम लोगों ने बाबा नगर वैष्णो माता मंदिर में चबूतरा बनाया है, बड़ के झाड़ के आसपास में। तो इसका इको ब्रिक्स का हम कई यूज कर सकते हैं, जैसे गार्डन में बेंच का काम कर सकते हैं, बॉर्डर बना सकते हैं फैक्ट्रीज के, गौशाला या फिर जो भी पशुशाला है वहाँ पर भी हम इसका इस्तेमाल कर सकते हैं। ऐसे कई इसके प्रयोग है, जैसे वॉकिंग ट्रैक है तो बाउंड्री वॉल जो हम कवेलू लगाते हैं तो इको ब्रिक्स का हम कर सकते हैं। इतना भी अगर आप इको ब्रिक्स का कुछ यूज भी नहीं करें, लेकिन अगर जैसे 100 स्क्वायर फीट जितना प्लास्टिक इस बॉटल में हम भर सकते हैं दबा कर, तो इन प्लास्टिक की बोतल को अगर आप कचरे में भी डालते हो तो कम से कम इतना प्लास्टिक आप फैलने से बचा देते हैं। तो जब ये प्लास्टिक फैलता है तो हमको पता है कि कितनी भी तेज बारिश हो, पानी जमीन में पर्कुलेट नहीं होता है, तो कम से कम ये काम हम कर सकते हैं। तो मैं चाहती हूँ कि आप जो ग्रुप के काम कर रहे हो तो इसको भी आप मोटिवेट कर सकते हो, जिसको अवॉइड नहीं कर सकते उसका हम इको ब्रिक्स बनाकर बहुत सारी चीजें हम इस्तेमाल कर सकते हैं। तो ये मेरा मैसेज देना था मुझे। और साथ में हम लोग गोदावरी नदी संसद में बायोएंजाइम नदी स्वच्छता अभियान भी चालू है। इसका प्रमाण है कि 1 लीटर बायोएंजाइम 1 लाख लीटर पानी को शुद्ध करता है। तो ये भी कार्य हम लोग जैसे आप लोग ग्रुप में जुड़ोगे, हम लोग यूट्यूब लिंक भेज देंगे, ये रिसर्च द्वारा प्रमाणित किया हुआ है, तो आप यह भी काम कर सकते हो। थैंक यू मुझे बोलने का मौका दिया सर, थैंक यू। अतिशय कमी वेळामध्ये साहेब येत आहेत म्हणून आपण थांबलेलो आहोत। आपल्या वडाचं पूजन होईल, त्यानंतर शपथ होईल आणि काही जणांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण झाडं भेट देऊ। 50-60 झाडं आपल्याकडे आहेत। जर अजून कोणाला पाहिजे असतील तर त्यांनी आपलं नाव नोंदणी करावी। आता मला वाटतं अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम आपल्याला थोडक्यात मार्गदर्शन करतील। सर्वांना नमस्कार। पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा। आज 5 जून हा पर्यावरण दिवस म्हणून साजरा केला जातो। सर्व ही रॅली पाहून वृक्षमित्र तसेच सामाजिक वनीकरण आणि नांदेड ब्लॉकचे ज्यांनी जे काय आज आपल्याला प्रदर्शन करत ते वाख्यानाजोगं आहे। काही लोकांनी नाटक स्वरूपात त्यांनी जे धरती मातेला जे आव्हान केले किंवा तिला हे केलं ते पण त्यांनी चांगलं केलं। या दृष्टिकोनातून पर्यावरणाचं इथून पुढे आता जवळपास 1900 शतक सुरू झाल्यानंतर पर्यावरणाचं ग्लोबल वॉर्मिंगचे विषय हे वेगवेगळे येत राहिलेले आहेत। आज रोजी ग्लोबल वॉर्मिंगमुळं सगळं पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे, सगळ्यांना कळलेलं आहे। फ्लॅश फ्लड येत आहेत, डॅम हे पूर्ण तुमच्या सेडिमेंटनं भरत आहेत, कारण काय जमिनीचे धूप होत जात आहेत। म्हणजे जेवढं काही माणसाच्या सुविधा जे काय झाल्यात आतापर्यंत औद्योगिक असो किंवा कुठल्याही, त्याचा जो आहे तो पूर्ण तो इम्पॅक्ट हा पूर्ण निसर्गावर झालेला आहे। आणि आज रोजी निसर्ग टिकवणं हा सगळ्यांचीच जबाबदारी आहे। कुठल्याही खदानी असू द्या, कुठलेही मिनरल्स काढण्याचे हे असू द्या, त्याचा पूर्ण इम्पॅक्ट हा निसर्गावरच होत आहे। दुसरं तसेच ह्याचं जे औद्योगिकरण किंवा कुठलाही विकास किंवा कुठलंही याचं होत आहे तर एक ठराविक समाज याच्यात एकदम चांगल्या प्रकारे जात आहे, पण ह्याचे जे परिणाम आहेत ते सगळे गरीब जोरदार काय झाली पाहिजे। मला वाटतं आपल्याकडे एक चांगले उपायुक्त आहेत पंजाबरावजी ट्रान्सफर, त्यांना विनंती करतो की अतिशय आम्हाला थोडक्यात मार्गदर्शन करा। जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वप्रथम शहरातील सर्व नागरिक पर्यावरण प्रेमी सर्वांना मी शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी आपण कृषीमित्र फाउंडेशन असो किंवा शहरातील प्रॉब्लेम्स ग्रुप असो किंवा विविध महिलांचे ग्रुप्स असो, त्यांच्या सर्वांचं आपण पर्यावरणविषयी कार्य पाहिलेलं आहे आणि खरंच हे कार्य सर्वांना निश्चित प्रेरणादायी कार्य आहे। आणि यासोबतच जे शहरातील इतर नागरिक असतील त्यांना मी या ठिकाणी आवाहन करतो की आपण सुद्धा स्वेच्छेने या पर्यावरणाच्या संरक्षणासाठी समोर यावं। आणि आपण पाठीमागे पाहिले की जसं की कोरोनाच्या काळामध्ये आपण
ऑक्सिजनची किंवा झाडांची किंवा निसर्गाची किती आवश्यकता होती हे आपल्याला प्रकर्षण त्या ठिकाणी जाणवलं आहे. त्यापासून आपण बराच धडा घेतला पाहिजे किंवा त्यातनं काहीतरी बोध घेऊन पुढे पर्यावरण रक्षणासाठी ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज आपण सर्वांनी करत आहोत आणि यामध्ये पण बऱ्याच आपण सुधारणा केल्या पाहिजेत किंवा सर्वांनीच यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे एवढं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. आता उपस्थित झाले निलेश सुंकर साहेब, उपायुक्त आहेत वाघाळा महापालिकेचे. आम्हाला नेहमी त्यांचं मार्गदर्शन लाभलेलं आहे, त्यांच्यासाठी पण एकदा दुर्गा काय झाली पाहिजे. मला वाटतं सर्व रुद्रावार या सामाजिक अधिकाऱ्यांचा एक तरुण अधिकारी इथे आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक मोठं काम शहरामध्ये चालू आहे. शिरोळे रुद्रावर मॅडमनी पर्यावरण दिनाच्या निमित्त म्हणजे 1 तारखेपासून काम सुरू केलंय. नांदेड जिल्ह्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी एक गावकऱ्यांना सोबत घेऊन काम केले. ते 5 दिवसाचं काम पण पुढे ठेवतील आणि सामाजिक वनीकरणाची पण भूमिका आपल्या पुढे. मी आदरणीय शिरोळे रुद्रावर मॅडमला विनंती करतो की सामाजिक वनीकरणाचं पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात जे काही प्रतिनिधित्व आहे ते व्यक्त करावं. सामाजिक वनीकरण विभाग म्हणलं की वृक्ष लागवड हेच सगळ्यांना दिसते, पण या पर्यावरण दिवसाच्या याच्याने अनुषंगाने आम्ही 4-5 दिवस कंटिन्यू एक साखळी केली होती की प्रत्येक दिवशी एक क्लिनिंग कॅम्पेन अवेअरनेस कॅम्पेन करायचा. सुरुवातीला आम्ही आमच्या स्वतःपासून सुरू केलं. आमच्याकडे एक मोंडार बायोडायव्हर्सिटी पार्क आहे, सर्वांना माहीत असेलच. निळा रोडला मोंडार पार्क आहे, त्या ठिकाणी आम्ही अगोदर स्वच्छता मोहीम घेतली 1 तारखेला. नंतर 2 तारखेला आपण वाहेगाव दत्त संस्थान आहे आपल्याकडे, इथून जवळपास 25 ते 30 किलोमीटर आहे गोदावरी नदी काठावर. एकतर तिथलं प्रिमायसेस पूर्ण, तसंच नदीचा किनारा हे पूर्ण स्वच्छता. आपल्या हिंदू धर्मामध्ये एक मोठा प्रॉब्लेम आहे, आपला धर्म घाण करायला सांगत नाही पण आपल्यातली लोक घाण करतात. ती घाण आता परत होऊ नये म्हणून तिथल्या जे गुरुमाऊली जे आहेत तिथले जे संस्थानाचे मेन आहेत त्यांनी पण पुढाकार घेतला. गावातल्या लोकांनी हिरिरीने सहभाग घेतला. आम्ही पूर्ण नदी किनारा स्वच्छ केला. नागरिक समज होतो मी या भारत मातेला, या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवून यासाठी प्रयत्न करेल. या वसुंधरेला, या पर्यावरणाला माझ्यापासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेईल. मी या देशाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी कटिबद्ध राहील व माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मी करणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला, या वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, हरित आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल. जय आता शिकलोय, आता जागवणार आम्ही आणि या सगळ्यांना सांगणार, ताज्याच्या प्रत्येकाला सांगणार, लहान असो या वृद्ध असो सगळ्यांना सांगणार, निसर्गापासून आम्ही आहोत, आमच्यापासून निसर्ग नाही मार. भारत माता की, भारत माता की. एक व्यक्ती, एक व्यक्ती, 1
अरे तुम्हारे पास क्या है रे? तुम्हारे पास तुम्हारे पास मेरे पास नागेट ब्लॉगर्स है। दीदी मी जाते कहू रोड मोकळा करा थोडा इकडे या सारखा गाडी आम्ही पुन्हा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यापाशी आले. ट्रॅफिक सुरू, कार्यक्रम संपन्न. चला गाडीकडेच बघायला ते कसं काय कार्यक्रम संपन्न झालेला आहे. आणि आम्ही आमच्या गाडीमध्ये परत बसलो. आमचे मित्र चुकी झाली कोणाची मी काय बाहेर कार्यक्रमाला आणतो. हॅलो राम राम. ऑफिस खोललं का? मी बाहेर आलतो सर, एक अर्धा घंटा लागतील. ऑफिस बंद असल्यामुळे आमच्या मित्राचे चालू आहे. छान वाटला. नंबर 1. कसा एवढा वेळ गेला कळायला नाही. निसर्गाच्या आणि त्यात वेळ एकदा याला जाऊ रे जांभूळपेठ जांभूळपेठला जाऊ. जांभूळपेठ तिथं आपण भेट लागून केलेली आहे. लक्ष्मी टीम करते. आता 3000 वर्षांची लागण. आता इन्स्पेक्शनला जाऊ आपण. कुठपर्यंत आले, कशी उंची वाढली काही नाही ते बघायला. आम्ही जांभूळपेठ परभणी जिल्ह्यामध्ये आहे. नांदेडवरनं 55 किलोमीटर फक्त. 55 कारनं जायचं की टू व्हीलर? कारनं जाऊ दे. मजा आहे. मजा आहे. ठीक आहे ठीक आहे. चला आता आम्ही नाश्ता करण्यासाठी इकडे पुढे जायचं सर. आणि आम्ही आता चाललोय नाश्त्याला. कशी गाडी आताच आहे. नाही अशा तऱ्हेने आमचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. बघू शकता. नाही त्याचं मग माझा मित्र कसा वाटला कार्यक्रम थोडक्यात?